नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत। व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे। एक्सपोर्टचं काम करत असताना अंतिम टप्प्यात पेपर रॅपिंगच्या अगोदर आपण फिनिशिंगचा हात करत असताना नीट व्हिडिओचा विषय लक्षात घ्या। एक्सपोर्टचं काम करत असताना आपण या ठिकाणी जर आपण बघितलं बोट थिनिंग, मणी थिनिंग ज्याला आपण म्हणतो, ते कामकाज करत असताना मजूर आपल्याला दिसतात, खाली मणी पडलेले देखील तुम्हाला दिसत असतील। व्हिडिओचा विषय आहे एक्सपोर्टचं काम करत असताना 100% पेपर रॅपिंग करायचं आहे। पेपर रॅपिंगच्या अगोदरचा फिनिशिंगचा हात आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन व कुठली फवारणी केली पाहिजे जेणेकरून डिटेक्शन कमी राहतील, सॅम्पल ओके येईल आणि आपल्याला 4 पैसे जास्त मिळत असताना हार्वेस्टिंग 100% पर्यंत कसं होईल त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आपण या ठिकाणी घेतोय। आपल्यासोबत शेतकरी आहेत। दादा, आपलं पूर्ण नाव सांगा। योगेश संपतराव वाटपाडे, राहणार बहादुरी, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक। आपला मोबाईल नंबर 99 21 32 92 40। आपला हा थॉम्सन व्हरायटीचा प्लॉट आहे, नाही, सुधाकर व्हरायटीचा प्लॉट आहे। डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलं। तुम्हाला द्राक्ष शेतीमधली म्हणजे माहिती नव्हती, परंतु मार्गदर्शन जसजसं घेत गेले आणि आतापर्यंत काम केल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? म्हणजे बरेचसे शेतकरी असतील, घरातील मंडळी असेल, हा सगळा प्लॉट बघून काय प्रतिक्रिया आल्या सगळ्यांच्या? हा प्लॉट ज्यावेळेस आपल्याकडे रजिस्ट्रेशन केला त्यावेळेस खूप मोठा अनुभव मला आला का द्राक्ष शेती आमच्याकडे भरपूर दिवसापासून आहे, परंतु बंधू सर्व काम बघायचं, मला कुठली आयडिया नसताना तर मी बंधूला म्हटलं मला मी व्हिडिओ 3-4 वर्षापासून बघतोय, टमाटे आणि मिरचीच्यासाठी मी तुमचे शेड्यूल वापरतो, मला द्राक्षासाठी करायचं होतं। मी त्याला म्हटलं द्राक्षाचं मी माझ्या पद्धतीने करतो, तर तो अनुभव खूप मोठा आला का खूप चांगला माल, आसपासचे लोक आणि कोणी नातेवाईक आल्यानंतर ते म्हणे का खूप बेस्ट माल बनला, तुम्ही की नेमकं काय केलं, तुला कुठला अनुभव नसताना। तो बंधू सुद्धा म्हणजे त्याला बी शॉक बसला का असं कसं झालं, एवढं सुंदर नियोजन, तुमचं मार्गदर्शन खूप चांगलं असल्यामुळं मला त्याचा बेनिफिट झाला। मित्रांनो, आपला व्हिडिओचा विषय आहे पेपर रॅपिंगच्या अगोदर। आपण जर या ठिकाणी बघितलं, मजूर काम करताय, आता ही जवळजवळ 17-18 साईज आहे। या ठिकाणी आपण मणी काढत असताना आतला मणी कसा काढला पाहिजे, जो घड फिट्ट आहे या ठिकाणी आतले जे मणी आहे अशा पद्धतीने तुम्ही काढून घ्या। आणि असा जर बंच असेल हा पूर्ण, आणि या ठिकाणी ही जर काडी पूर्ण जर काढली तर तुम्हाला एअर क्रॅकिंग, नीट लक्षात घ्या, इथं जखम होते। अशा जर कच्च्या काड्या असतील, राहिलेला झाडावर एखादा 2 बंच असेल, पूर्ण बागात 100-500 बंच असतील, ते जर काढले तर नक्कीच तुम्हाला एअर क्रॅकिंग असेल, मनी क्रॅकिंगची समस्या येणार नाही। खूप फवारणी न करता, ड्रिपचे ऍप्लिकेशन न देता हा एक खूप चांगला सल्ला आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला देतोय। आपण जर बघितलं, प्रत्येक काडी या ठिकाणी मॅच्युरिटीकडे वळालेली तुम्हाला दिसते, परंतु जिथं व्हेरिएशन आहे किंवा माल पाठीमागे राहिला जो हार्वेस्ट होऊ शकत नाही, ती पूर्ण काडी काढून टाका तुम्ही, जसं मी काढून दाखवली। आता या ठिकाणी हा बंच आपण या ठिकाणी बघतोय, कुठलाही या ठिकाणी तुम्हाला डाग दिसणार नाही, पण आतले मणी जर थोडेफार काढले तुम्ही तर त्याच्यानंतर पेपर रॅपिंग करायच्या अगोदर तुम्हाला पेपर रॅपिंग ज्यावेळेस करायचंय त्या पेपर रॅपिंगच्या अगोदर एक फवारणी या ठिकाणी मी सांगतो, खूप चांगली फवारणी। 200 लिटर पाण्यामधून शुगर स्टार 500 मिली, दूध पावडर चांगल्या दर्जाची जर मिळाली तर 300 ग्रॅम घ्या। साधं देशी गाईचं दूध जर असेल तुमच्याकडे अवेलेबल, फक्त ते न तापवलेलं ताजं दूध त्या ठिकाणी घ्यायचंय। 200 लिटरला 500 ते 600 मिली, आणि त्याच्यासोबत कोलर पोटॅश 300 ग्रॅम, लस्टर एकसारखं तुम्हाला मिळेल, दुधी कलर राहील। आणि त्यानंतर पेपर रॅपिंग तुम्ही त्या ठिकाणी करून घ्यायचंय। पानातील ब्रिक्स, आणि ज्यावेळेस सॅम्पल आपण टाकतो, तुमच्या मनामध्ये भीती असेल की सॅम्पल ओके येतो का नाही, शेजारच्याने कांद्यामध्ये काय फवारणी केली, त्याचा अंकुश येऊ शकतो, लिव्हसिनचा एखादा स्प्रे तुमच्याकडून गेलाय, एखादा कीटकनाशकचा एक्स्ट्रा स्प्रे गेलाय, एखादा चुकून बुरशीनाशकचा स्प्रे गेलाय, ज्या फवारण्या चालत नाही किंवा MRL लेवल ज्याला आपण म्हणतो, अशा वेळेस तुम्हाला शेवटच्या 20 दिवसाच्या आत पेपर रॅपिंग नंतर 2 फवारण्या वरतून करायच्या। पहिली फवारणी आहे प्रोटेगो 500 ग्रॅम, गुळ 200 ते 250 ग्रॅम आणि ताक 500 मिली, पेपरवरती फवारणी करून घ्यायची। आणि एक साधारणतः हार्वेस्टिंगच्या अगोदर आपल्याला अंदाज असतो दरवर्षी हार्वेस्टिंग कितव्या दिवशी होते, सॅम्पल कधी टाकायचं आहे। हेवी सॉइल मध्ये, डीप सॉइल मध्ये 140 दिवस लागतात हार्वेस्टिंगला, 150 दिवस सुद्धा लागतात। 125 दिवसाला आपण सॅम्पल टाकतो, 130 दिवसाला। त्याच्या 10 दिवस अगोदर एक स्लरी खूप महत्वाची तुम्हाला या ठिकाणी सांगतो, त्या स्लरी मध्ये एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक 5 किलो पर्यंत गुळ तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचा आहे, 20 किलो पर्यंत सरकी पेंट त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायची। आणि त्याच्यामध्ये जे हळकुंड आपण किंवा हळद पावडर ज्याला आपण म्हणतो, प्रॉपर हळकुंड तुम्हाला त्या ठिकाणी 500 ग्रॅम मिक्सर मध्ये ते टाकायचे नाही, कुटून घ्यायचे किंवा पाट्यावर वाटून घ्यायचे, आणि त्याची पावडर 500 ग्रॅमची त्या स्लरी मध्ये तुम्हाला टाकायची आहे।
100% तुमचे 2 ते 3 डिटेक्शन तुमच्या जर चुका झाल्या असतील तर त्या कमी होतील. मी प्रत्यक्ष शेतकऱ्यांना ह्या ट्रायल देऊन गेल्या 3 वर्षात बऱ्याचशा शेतकऱ्यांचे सॅम्पल त्या ठिकाणी 7-8 डिटेक्शन असताना 3-4 पर्यंत आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. त्या शेतकऱ्यांचे नंबर देखील त्यांच्या इथं जाऊन मी व्हिडिओ देखील घेणार आहे. परंतु प्रत्येक ठिकाणी जाता जाता वेळ होऊन जातो. त्या ठिकाणी जसं जसं जमेल तसा तसा व्हिडिओ तुमच्यापर्यंत देण्याचा माझा प्रयत्न असेल की डिटेक्शन कसे कमी केले पाहिजे, एकसारखं लष्टर, एकसारखा रंग, त्याचप्रमाणे चांगली एकसारखी साईज मिळत असताना 100% पर्यंत हार्वेस्टिंग आपण करू शकतो. त्यासाठी या स्टेजेसला ज्या वेळेस 15-20% मण्यामध्ये पाणी येतं त्यावेळेस पहिला SS मशीनचा स्प्रे म्हणजे शेवटचा, सेकंड थर्ड डीप नंतर मध्ये पुश स्प्रे न देता 15-20% या व्हरायट्यांमध्ये मण्यात ज्यावेळेस पाणी येतं त्यावेळेस SS मशीनचा स्प्रे द्यायचा. एकरी 12 ग्रॅम GA, 1 लिटर बिग साईज, 1 लिटर जे सीविड आहे डायरेक्टर, त्याचा वापर केल्यानंतर 2 दिवस जाऊ द्या. 2 दिवसानंतर पहिली स्लरी त्या ठिकाणी खूप महत्वाची आहे जेणेकरून डिटेक्शन कमी राहतील. एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक, 10 ते 15 किलो SOP, सल्फेट ऑफ पोटॅश, 4 किलो गुळ, 4 ते 5 किलो सोयाबीन पिठाचा भरडा आणि त्याच्यानंतर 5-6 दिवस जाऊ द्या. तुम्ही व्यवस्थितरित्या जसं इथं फिनिशिंगचा हात चालू आहे, मणी काढले जात आहेत, काही घड देखील काढून टाकायचे जसं मी तुम्हाला सांगितलं, जेणेकरून एअर क्रॅकिंग जाणार नाही, झाडांना थोड्याफार जखमा होतील, वाढलेल्या थंडीमध्ये साईज थांबणार नाही. आणि त्यानंतर पेपर रॅपिंग केल्यानंतर पहिला प्रोटेगो आणि त्याच्यासोबत गुळाचा स्प्रे झाला. 6-7 दिवस जाऊ द्या. 6-7 दिवसानंतर पुढची फवारणी तुम्हाला घ्यायची पेपर रॅपिंगच्या अगोदर देखील एक स्प्रे सांगितला, लस्टर कसं मिळवता येईल आणि पेपरमध्ये चांगलं लस्टर कसं राहील. शुगर स्टार 500 मिली, दूध पावडर किंवा दूध, देशी गाईचंच दूध, आणि ते दूध घेताना गाईचं आपण काढल्यानंतर जे ताजं दूध आहे ज्याला आपण तापवत नाही किंवा चुल्यावर ठेवत नाही, गॅसवर ठेवत नाही, ते दूध 500-600 मिली आणि त्याच्यासोबत कोलर पोटॅश हा स्प्रे दिल्यानंतर पेपर रॅपिंग करा. पेपर रॅपिंग नंतर प्रोटेगो गुळाचा स्प्रे झाला. 8-10 दिवस जाऊ द्या. 8-10 दिवसानंतर फवारणी तुम्हाला करायची. त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या ती फवारणी परत एकदा, प्रोटेगो 500 ग्रॅम, गुळ 250 ग्रॅम आणि त्याच्यासोबत 100 ग्रॅम झिंक असा एक स्प्रे झाल्यानंतर जी स्लरी द्यायची 5 लिटर 4 स्ट्रोक, त्याच्यासोबत 5 किलो गुळ, 5 किलो गुळासोबत तुम्हाला घ्यायचंय 20 ते 25 किलो सरकी पेंड आणि त्याच्यासोबत तुम्हाला 500 ग्रॅम हळकुंड, हळद पावडर रेडी घ्यायची नाही, फक्त जे रेडी हळकुंड येतं ते तुम्हाला घ्यायचंय आणि ते व्यवस्थितरित्या कुटून घ्या, बारीक करून घ्या. ते व्यवस्थित 48 ते 72 तास भिजून घ्या आणि एकरी 1000 ते 1200 लिटर पाणी करून प्रत्येक ड्रिपरच्या खाली अर्धा लिटर जर पाणी दिलं तर 100% डिटेक्शनला मदत होईल. जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन वाढेल आणि पुढच्या वर्षी ज्यावेळेस खरड छाटणी कराल त्यावेळेस गर्भधारणेचा खर्च देखील कमी होईल आणि त्यानंतर येणारी गोळीबार छाटणीमध्ये देखील चांगलं उत्पादन आणि उत्पादन खर्च तुमचा कमी राहील. वाटपाडे साहेब, शेवटचा एक प्रश्न विचारतो. द्राक्ष शेतीत तुम्हाला हा भाग म्हटल्यानंतर तिसगाव असेल, बहादुरी असेल, नंबर 1 चा पाठ या ठिकाणी मानला जातो. कारण मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असताना बऱ्याचशा वेळा मला विचारलं जातं की निफाड तालुका असेल, चांदवड तालुका असेल, चांदवड तालुक्यातील हा जो पट्टा आहे, बहादुरी आहे, तिसगाव आहे, त्याचप्रमाणे वडनेरचा काही भाग आहे, या ठिकाणी खूप चांगली शेती होते. परंतु गेल्या 4-5 वर्षापासून खूप अनंत अडचणी येतात. मार्केटमध्ये नवनवीन मॉलिक्यूल आल्यानंतर बाजारभावाची शाश्वती नाही, खूप कमी बाजारभाव आपल्याला मिळतोय आणि त्या तुलनेत उत्पादन खर्च वाढतो. तुम्ही डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतल्यानंतर तुम्हाला आलेला अनुभव आणि तो खरोखर आहे का, इतर शेतकऱ्यांना कसा शेअर कराल? खूप चांगला अनुभव आला सर मला. कारण डॉक्टर किसानचं ज्यावेळेस मी शेड्यूल चालू केलं त्यानंतर बरेच मी जवळजवळ माझे 1-1.5 लाखाची औषधं भरून ठेवले होते. 60-70% औषधं माझे शिल्लक राहिले, ते मारायची गरज नाही आली. आणि मी सरांना फोन करायचो ज्यावेळेस वातावरण खराब झालं त्यावेळेस, सर मला मी प्रोफाइलर माझे पडलेले मारू का, ते सरांनी मला तिकडून ऑफिसवरून मला फोन ते सांगायचे मारायची गरज नाही, तुम्ही घाबरू नका, काहीच होणार नाही, किती वातावरण खराब होते. आणि खरंच त्याचा अनुभव मला असा आला, काहीच नुकसान झालं नाही, काहीच नाही, आणि खर्च कमी झाला. आणि सगळ्यात महत्वाचं का जे वाटत नव्हतं कोणालाच का असं माल बनलं, असं बनल्यानंतर आता सर्व आसपासचे सर्व शेतकरी, सर्व मित्र कंपनी बोलताय खरंच डॉक्टर किसानचं काम आहे, 1 नंबर काम आहे. त्यामुळे मला तो अनुभव चांगला असल्यामुळं सर्वांनी यांचाच सल्ला घेऊनच काम करावं, माझं असं म्हणणं आहे. नक्कीच ते म्हणताय, पण मी म्हणणार नाही की डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घ्या, पण कुणाचंही मार्गदर्शन घ्या. आपल्या शेतीतील उत्पादन खर्च आणि PGRच्या नादी लागून आपल्याला या ठिकाणी प्रदर्शनामध्ये माल न्यायचा नाही, आपल्याला माल विकायचा आहे आणि तो माल विकताना चांगलं लस्टर, चांगली शुगर, चांगला गर, जेणेकरून खाणाऱ्याने देखील तुमचं नाव घेतलं पाहिजे आणि 2 पैसे आपल्याला आपल्या खिशात राहत असताना उत्पादन खर्च कमी राहिला पाहिजे. हा एकमेव उद्देश घेऊन डॉक्टर किसान गेल्या 7-8 वर्षापासून म्हणजे
सगळ्या शेतकऱ्यांसोबत द्राक्ष शेती असेल, डाळिंब शेती असेल, वेगवेगळ्या भाजीपाल्याची शेती असेल, त्यामध्ये आपण काम करतोय. आणि परत एकदा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, येत्या 26 जानेवारी जो प्रजासत्ताक दिन आहे, आता मला कॅल्क्युलेशन करता येणार नाही, परंतु परत एकदा सगळ्या शेतकऱ्यांना 25 आणि 26 हा व्हिडिओ उद्या बघत असताना, म्हणजे आज घेतोय, उद्या 25ला तुम्ही युट्यूबला बघणार आहात, 25 आणि 26ला परत एकदा नवीन शेतकऱ्यांसाठी 2 दिवस जी फी 7,500 होती ते 2 दिवस कंजेक्शन देऊन फक्त 5,000 फी असेल. आणि या 2 दिवसात जेवढे नवीन शेतकरी आहेत ते परत एकदा राहिलेले शेतकरी, इच्छुक शेतकरी प्लॉट रजिस्ट्रेशन करू शकतात. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघितला. 2-3 गोष्टी महत्वाच्या होत्या की पेपर रॅपिंगच्या अगोदर काय केलं पाहिजे, त्यानंतर 2 स्लरी कुठल्या दिल्या पाहिजे, 2 ते 3 फवारण्या देऊन डिटेक्शन कसं कमी करता येईल, आणि 100% पर्यंत एक्सपोर्ट करत असताना आपल्या सॉइलची सुधारणा आणि पुढच्या वर्षी अजून उत्पादन खर्च कसा कमी करता येईल, त्यासाठी खूप चांगल्या संदर्भ देऊन तुम्हाला हा व्हिडिओ मी देण्याचा प्रयत्न केला. चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.